सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टी विरोधात नागरिक कृती समिती आक्रमक झाली आहे। घरपट्टीत 30 ते 40% कपात करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे नेते सतीश साखळकर यांनी दिला। वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेत साखळकर यांनी प्रशासनावर निशाणा साधला। गेल्या 2 महिन्यांपासून मोर्चा, महापालिका बंद आणि बोंबाबोंब आंदोलन करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला। महाराष्ट्र शासनाच्या 25 मार्च 2026च्या अध्यादेशानुसार चटई क्षेत्रावर घरपट्टी आकारली पाहिजे असा दावा त्यांनी केला। गुंठेवारी आणि अनधिकृत बांधकामांच्या नावाखाली नागरिकांना पाठवलेल्या जप्तीच्या नोटिसांची पुढील आठवड्यात महापालिकेसमोर होळी करण्याचा इशारा समितीने दिला आहे। तसेच प्रभागनिहाय जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। घरपट्टीत कपात केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा साखळकर यांनी दिला। आज आमच्या वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने आज एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती। सदर पत्रकार परिषदेमधील महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलने केली। बोंबाबोंब आंदोलन असेल, मोर्चा असेल, महापालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांनी 100% बंद पाळला व हजारो सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर मोर्चासाठी सामील झाले। त्याच्यानंतर आज 15 ते 16 दिवस झाले आम्ही थांबलो होतो की प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे काय निरोप येतो किंवा काय दुरुस्ती करतील का। मात्र नतद्रष्ट प्रशासन असेल, सत्ताधारी असतील किंवा सर्व काही अपवादात्मक नगरसेवक सोडले तर यांच्यात काही सुद्धा फरक पडलेला नाही आणि त्यांनी काही दुरुस्ती केल्या नाही। आमचा तरी सुद्धा पाठपुरावा चालू होता। आम्ही वारंवार गेल्या 3 महिन्यापासून ज्यांच्या घरपट्ट्या खास करून कमी झाल्यात त्यांना सुद्धा गैरसमज होता की आमची घरपट्टी कमी झाल्या। आज त्यांना सुद्धा पश्चाताप होईल, कारण गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही घरपट्टी भरू नका म्हणून सांगत होतो। त्या अनुषंगानं 2022च्या सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सरकारनं 25 मार्च 2026 रोजी एक अध्यादेश पारित केला आहे। त्यानुसार चटई क्षेत्र म्हणजे कार्पेट क्षेत्रावर घरपट्टी आकारली पाहिजे हे आता महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी तोंडघशी पडलेले आहेत। त्यामुळे आम्ही वारंवार सांगत होतो की हातापाया पडून सांगत होतो की घरपट्टी भरू नका, कारण आपण ज्या 5-6 मागण्या लावून धरलेल्या आहेत ह्याच्यात फक्त ह्या महापालिका क्षेत्रातील 2 लाख जे प्रॉपर्टी धारक आहेत आणि 6.5 लाख नागरिकांचा फायदा आणि वैयक्तिक त्यांचं पैसे वाचवण्यासाठीच ही कृती समिती काम करते। त्याला आज भक्कम पुरावा मिळालेला आहे। त्यामुळं चटई क्षेत्रावर घरपट्टी आकारली पाहिजे या अनुषंगानं जर आता कायद्यात हे प्रूव्ह झालेलं आहे, त्यामुळे 25 ते 30% ह्याच्यात फरक पडणाऱ्या लोकांचे पैसे वाचणार आहेत। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी परत कळकळीची विनंती आहे की आम्ही सांगतोय तोपर्यंत घरपट्टी भरू नका, हा तुमचाच फायदा होणार आहे। त्याच पद्धतीनं अजून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी ऐकत नाहीत। त्यामुळे आम्ही भागाभागात जाऊन नागरिकांच्यात प्रबोधन करण्यासाठी जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यावर त्याची आमची तयारी चालू झालेली आहे। तसेच या महापालिकेत काही अपवादात्मक नगरसेवक सोडले तर सत्ताधारी असतील, विरोधक असतील, 592 कोटीच्या त्या जागतिक बँकेचा जो निधी आलेला आहे त्याच्यातली टक्केवारी मिळवण्यासाठी हा सर्व घरपट्टीच्या आडाने नागरिकांच्या खिशावर दरोडा घालण्याचा एक कलमी कार्यक्रम चाललाय। त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, कारण 48 कोटी 50 लाखाची आतापर्यंतची म्हणजे 2023-24 पर्यंतची महापालिकेची जी डिमांड होती ती 40%च्या पुढे नैसर्गिक वाढ करायची नाही, मात्र अन्यायकारक पद्धतीनं नागरिकांच्यावर 200 पटीने वाढ करून 110 कोटीपर्यंत वसूल करण्याचा, नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा हे जो महापालिकेचं नियोजन आहे त्याला हाणून पाडण्याचं काम कृती समितीचे आम्ही सर्व सदस्य एक ताकदीने एक मुखाने काम करतोय। त्यामुळं आपण ज्या नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे ते तुमच्या आमच्या कामासाठी आहेत का टक्केवारीसाठी आहेत का स्वतःच्या फायद्यासाठी आहेत ह्याचा विचार करण्याची वेळ या महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांना आता आलेली आहे। त्याच पद्धतीनं नागरिकांना भीती घालून घरपट्टी भरायला भाग पाडण्यासाठी ज्यांच्या बांधकाम परमिशन नाहीत, आमचे गोरगरीब बांधव 200 स्क्वेअर फूटपासून 1000 स्क्वेअर फूटपर्यंत गुंठेवारीत राहिलेले आहेत। 7-12 नसल्यामुळे त्यांचं गुंठेवारी नियमितीकरण होत नाही, त्यामुळे त्यांना बांधकाम परमिशन मिळत नाही। त्यांच्यावर लाखो रुपयांच्या अन्यायकारक नोटिसा पाठवून जप्तीच्या नोटीस पाठवल्या आहेत। त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि पुढच्या आठवड्यात अशा सर्व बाधित नागरिकांना आवाहन करतोय की आम्ही तारीख आणि वार सांगतो, त्या दिवशी महापालिकेसमोर ह्या सर्व नोटिसांची होळी करणार आहे। परत ह्या माध्यमातून सांगतो, हात जोडून विनंती आहे, महापालिका क्षेत्रातील कोणत्याही नागरिकांनी बिलं भरू नयेत। तुमच्या बिलात 30 ते 40% पैसे कमी केल्याशिवाय ही समिती स्वस्थ बसणार नाही।